आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलचे पैसे का रखडले? सरकारचा मोठा डाव। MH9 मराठी न्यूज। नमस्कार। महाबळेश्वरच्या मातीतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो, MH9 मराठी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती। अशाच खऱ्या आणि रोखठोक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमच्या हक्काचा आवाज उठवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो। भाग 1, सद्यस्थिती। तर रसिक प्रेक्षकांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या गोंधळाचं वातावरण आहे। अनेक महिला भगिनी सतत विचारत आहेत की सर, आमचे पैसे कुठे अडकलेत? वस्तुस्थिती पाहायला गेलं तर मार्च महिन्याचा हप्ता पूर्णपणे पेंडिंग आहे आणि आता एप्रिल महिना संपत आला तरी दुसऱ्या हप्त्याचा पत्ता नाही। ही तारीख पे तारीख नेमकी कशासाठी? सरकारला वितरण करायला इतका उशीर का होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे। आता थोडं बारकाईने लक्ष द्या। मार्चचे 1,500 रुपये आणि एप्रिलचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये येणं अपेक्षित आहे। पण सरकार फक्त एकच हप्ता देण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसतंय। जर हा हप्ता मे महिन्यात मिळाला तर टेक्निकली तो मे महिन्याचा हप्ता असायला हवा। मग मधल्या या 2 महिन्यांच्या गॅपचं काय? जर असाच 2-2 महिन्यांचा गॅप पडत गेला तर येणाऱ्या 2 ते 3 वर्षात सरकार तुमचे 4 ते 6 महिन्यांचे हप्ते सहज वाचवू शकतं। हा फायदा सरकारचा आहे की लाडक्या बहिणींचा? लोकशाहीमध्ये जेव्हा चांगलं काम होतं तेव्हा स्तुती केलीच पाहिजे, पण जेव्हा हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाहीत तेव्हा प्रश्न विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आमची सरकारला एकच कळकळीची विनंती आहे की केवळ योजनेचा गाजावाजा न करता अंमलबजावणीकडे लक्ष द्या। महिला भगिनी या पैशांची आतुरतेने वाट पाहत आहेत। मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा व्हावेत, तरच या योजनेचा खरा हेतू साध्य होईल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने दोन्ही हप्ते एकत्र द्यायला हवेत का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर या संदर्भात कोणताही नवीन GR किंवा अपडेट आली तर ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत MH9 मराठी न्यूज घेऊन येईल। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत पाहत रहा फक्त MH9 मराठी न्यूज। धन्यवाद।